गुड आफ्टरनून मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. मी साहिल. तर आता वाजलेले आहेत 11:15 आणि आपण आहोत कौसाळला. तर आपण एका आज मंदिराला भेट देणार आहोत. तिथे चाललो आहे. आता इथं मागं फेरीबोट आहे. फेरीबोटीने आपल्याला खाडी क्रॉस करावी लागते आणि मग जयगडला जावं लागतं. चला आता गाड्या भरायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपण पोहोचलो जयगडला. आता जस्ट फेरीबोटून उतरलो आणि निघालो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे. माझ्याबरोबर सनीला आहे आज. आता आपण चाललो आहे कराटेश्वरला. शंकराचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि मला त्या मंदिराचा एक व्हिडिओ करायचाच होता खूप दिवसापासून, पण काही योग येत नव्हता. तर आज योग जुळून आला आहे. चला आता जाऊया. आपण देतोय आज कराटेश्वर मंदिराला भेट. तिथून बाहेरून जो एक समुद्रकिनारा पण दिसतो ना बाजूला, तो पण खूप सुंदर दिसतो. अशी मी काही ठिकाणं अजून पण कोकणातली माझ्या लिस्टला ॲड करून ठेवलेत. बघूया कधी योग येतो त्यांना पण बघण्याचा. तर हे आहे आपलं जिंदाल JSW एनर्जी प्लांट आपलं जयगडचं. तर इथून त्याचे गेट आहेत. कराटेश्वरला इकडूनच ना. इथं पार्किंग वगैरे आहे आणि हे मंदिराचं इथे गेट आहे. श्री कराटेश्वर देवस्थान नांदिवडे. हे नांदिवडे गाव आहे. जयगडपासून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर आणि समोरच त्याला लागून समुद्र आहे. गणेशा जय जय आरती गणपती रे. अशा पायऱ्या वगैरे प्रॉपर बांधलेल्या आहेत. हे खूप जुनं मंदिर आहे इथे आणि मला या मंदिरात यायला खूप आवडतं. अशी एकदम स्पिरिच्युअल वाईब्स आहे तिथं. आता जरा वातावरण थोडंसं ढगाळ आहे, पण स्काय क्लिअर आहे, पण सूर्याचं दर्शन नाही आहे. त्यामुळे आता जी त्या मंदिरातून ना पहिली हे यायचे आतमध्ये. जर सूर्य असेल ना लेकावल्यातून असे झरोके पाडायचे किरणांचे, ते मस्त वाटायचे. मागे आलो तर फोटो काढले होते मी. गणपतीचं मंदिर आहे आणि हे मेन मंदिर आपलं. जुनी एक दीपमाळ आहे. थोडीशी अवस्था भग्नावस्था आहे आणि पण खूप जुनी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे मंदिर होतं कराटेश्वराचं नांदिवडेमधलं. आणि इथून खाली एक रस्ता जातो जिथे आपलं गोमुख आहे.
मित्रांनो हे आहे ते गोमुख, ते 12ही महिने पाणी असतं. गोड आहे ना, गोड पाणी होतंय गोमुखामधून आलेलं. ते वरतून डोंगरामधून येत आहे तुम्ही पाहू शकता. हे झरे आहेत असे डोंगरातून येणारे. इकडे तर हे मित्रांनो जे समोर दिसतंय आपल्या ते आहे JSW पोर्ट आणि हा आपला समोर विशाल असा अरबी समुद्र. हे होतं आपलं कराटेश्वर मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. कधी आलात कोकणात, जयगडला आलात तर नक्की भेट द्या. तर मित्रांनो इथे ही संगमरावराची मूर्ती आहे. सेम अशीच मूर्ती पडव्यात पण आहे आमच्या मंदिरात. सेम मूर्ती, काही फरक नाही. एकदम शुभ्र वर्णी मूर्ती. तर चला आता झालेली आहे आपली निघायची वेळ इथून मंदिरातून. तर जाऊया. थोडं आता लाईट हाऊसकडे जायचं आहे आपल्याला. तर आता पुढचा टप्पा आहे आपला लाईट हाऊस. इथे जवळ आहे, 5 मिनिटावर लाईट हाऊस. ह्युमिड वातावरण आहे, खूप गरम खूप होते. मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे आजच्या दिवसाच्या. तर हे आहे आपलं जयगड लाईट हाऊस. ते आता विजिटर्ससाठी बंद आहे. मे बी इथं कोणी दिसत नाही आहे, तरी म्हटलं चला एक इथे बघ, लोकेशन भारी आहेत संदीप फोटो काढायला. तर हे बंद आहे विजिटर्ससाठी. बघूया, आम्ही बघायला आलो आहे आतमध्ये. गेट ओपन होतं तर म्हटलं कोणी आहे का चेक करू आतमध्ये. दिली परमिशन तर दिली. तर हे आहे, छोटंसं आहे लाईट हाऊस. इथलं आपल्या कस्टमच्या बोटी वगैरे येतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या लाईट हाऊसची बांधणी केलेली होती. इंग्रजांच्या काळापासून आहे हे लाईट हाऊस. होतं आपलं इथलं हे दीपगृह जयगडचं. ते आता विजिटर्ससाठी बंद आहे. आता परमिशन नाही आहे आपल्याला. इवन तुम्हाला याच्यावर पण जाता येणार नाही वरती दीपगृहावरून दृश्य पाहण्यासाठी. कोविडमध्ये जे बंद झाले ते अजून पण चालू नाही झाले. आणि इथं बाजूला पसरलेला अथांग असा अरबी समुद्र. चला बघूया खाली जायला कुठून वाट मिळते का. इथून लाईट हाऊसच्या बाजूने इथून आपल्याला हा समुद्राचा विशाल महाकाय रूप आपल्याला अनुभवता येईल इथून.
मित्रांनो आता आपण निघालोय, थोडं खातो काहीतरी बाजारपेठेत आता, आणि आपल्याला दुसऱ्या कुठल्या मंदिराला जायचं असेल? जयविनायक मंदिर आहे, ते पण JSWने बांधलेलं आहे आणि खूप सुंदर असं गणेशाचं मंदिर आहे. ओके, तर जयविनायक म्हणून मंदिर आहे इथे पुढे, तर तिथे जाऊया आता आपण, बघूया कसं मंदिर आहे. आपण इकडून आलो तर थोडं खाऊया, नंतर मग परत मंदिराकडे जाऊया आणि मग तिथून डिरेक्ट घरी. मित्रांनो आपण पोचलो आहे आपल्या लोकेशनला, जे आहे जयविनायक मंदिर. आतमध्ये जातं आहे, तिकडून आतमध्ये जायचं आहे. तर असं गेट आहे. आपल्या JSW ग्रुपने या मंदिराची बांधणी केलेली आहे. पावसानं पूर्ण साऱ्यानं वातावरण खराब करून टाकलं. तर मित्रांनो, हे जे इथे एक पुष्करणी काइंड ऑफ तलाव बनवलं आहे, तर याच्या आतमध्ये मासे आहेत, ते आम्हाला दिसत आहेत. कॅमेऱ्यातून दिसणार नाही कारण ऊन नाही आहे. तर क्लिअर वेदर असतं ना तर ते मासे दिसले असते आपल्याला. फुलं तोडण्यास सक्त मनाई आहे इथं. आणि हे मंदिराचं मेन गेट, इथून एंट्री आहे. ते चप्पल स्टँड आहे, चप्पल बाहेर काढायचे ना. तर हे मंदिराचं मेन गेट आहे. खूप सुंदर प्रकारे बांधलेलं आहे मंदिर. म्हणजे मॉडर्न जमान्यात बांधलेलं आहे मंदिर, पण त्याची जी स्थापत्यकला आहे ती पूर्ण अशी त्यांनी जुनी ठेवलेली आहे. म्हणजे जशी ऑथेंटिक मंदिरं असतात कोकणातली, कौलं, चिऱ्यांचा यूज, प्लस तो दगड यूज केला आहे. असं त्याला प्लास्टर वगैरे केलेलं नाही आहे, असं स्लॅब वगैरे टाकलेलं नाही आहे. प्रॉपर जो लुक वाटतो कोकणी मंदिरांचा असतो तसा द्यायचा प्रयत्न केलेला आहे, आणि ही एक चांगली गोष्ट आहे. तर आपली जी मंदिरं बघतो आहे आजकाल आपण, जुनी असतात मंदिरं, त्याचं गावातले लोक जीर्णोद्धार करतात आणि नवीन स्लॅब वगैरे टाकून सिमेंट कॉन्क्रीटचं बनवतात. हे मला जराही पटत नाही. जसं मंदिर असतं तसंच ठेवायचं, कारण त्यातच त्याचं काय म्हणतात त्यातच त्याची एक सुंदरता असते. जशी कोकणातली मंदिरं म्हणतात, बैठी असतात, कौलारू असतात, चिरे असतात, दगडांची बनलेले असतात, तर ती खूप सुंदर दिसतात. त्याचं हे एक उदाहरण आहे. खूप छान मंदिर आहे. जर कधी जयगडला येत असाल, कराटेश्वर केलं तर हे मंदिर नक्कीच करा येऊन. एक 2-3 किलोमीटर पुढे आहे फक्त, थोडंसं रत्नागिरीकडे यावं लागतं. तर चला निघूया. तर चला मित्रांनो, आपण परतीच्या मार्गावर आहोत आता. आम्ही निघालो होतो, सनीलचं फोटोशूट करायचं होतं थोडंसं, आणि मग आलोच तर जयगडला. तर इकडची आजूबाजूची जागा पण झाल्या बघून, एक आपला व्हिडिओ पण बनला. आणि सनील, फोटो चांगले आलेत ना? फोटो पण चांगलेले आहेत, आणि आजचा दिवसही खूप भारी गेला. थोडं पावसामुळे थोडंसं पाऊस असतं तर अजून सनलाईटमध्ये जागा चांगल्या एक्सप्लोअर झाल्या असत्या. चला आता फेरीबोटवर, जेटीवर जाऊया फेरीबोटच्या, आणि रिटर्न बॅक टू पवेलियन. तो दॅट्स इट फॉर द डे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एक्सप्लोरिंग. बाय बाय.